हाय स्टुडंट, याच्या आधीच्या लेक्चरला बघा आपण काही रिझल्ट्स आणि थेरम नंबर 3 बघितलं आहे. आज बघूयात टाईप नंबर 3. क्वेश्चन आहे फाइंड द कंबाईन किंवा जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन विच आर परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं बघा, लाईन दिली आहे आणि ती लाईन पासिंग थ्रू ओरिजिनमधून आणि तीच लाईन परपेंडिक्युलर आहे. मग त्याच लाईनचं आपल्याला काढायचं कंबाईन किंवा जॉईंट इक्वेशन. ठीक आहे, आता हे दिलेलं इक्वेशन बघा, एक्झाम्पल काय, 3x² प्लस 2x इंटू वाय मायनस 3y² इज इक्वल टू 0 इक्वेशन आहे. हे थोडक्यात जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशनच आहे. म्हणजे हे सेकंड डिग्री इक्वेशन, होमोजेनियस इक्वेशन आहे. हे कुठल्या फॉर्ममध्ये बघा, थेअरीच्या फॉर्ममध्ये ax² प्लस 2hx इंटू वाय प्लस by² इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. ठीक आहे, आता मी कसं सोडवायचं, म्हणजे त्या होमोजेनियस इक्वेशनच आपल्याला जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. किंवा ती लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे आणि तीच लाईन परपेंडिक्युलर आहे, त्या फॉर्ममध्ये काढायचं आहे. ठीक आहे, मग आपण सोडूया. जे काय दिले गिवन त्याच्या फॉर्ममध्ये द गिवन कंबाईंड किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता जॉईंट इक्वेशन इज, जे काय दिले ते लिहून घेऊया. 3x² प्लस 2x इंटू वाय मायनस 3y² इज इक्वल टू 0. हे कुठल्या फॉर्ममध्ये, होमोजेनियस इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. कंपेअरिंग करूया मग. कंपेअरिंग विथ ax² प्लस 2hx इंटू वाय प्लस by² इज इक्वल टू 0. बघा आता, a इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल 3, 2h इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल 2, b इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल मायनस 3. या व्हॅल्यू मिळाल्या. ठीक आहे, h इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल, इथं 2 आहे, 2 गेट कॅन्सल, h इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल 1. इथं लागणार नाही आपल्याला. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ही जे जॉईंट इक्वेशन असेल त्याच्या 2 सेपरेट लाईन पण असतील. ठीक आहे, त्या 2 सेपरेट लाईन असेल तर 2 सेपरेट लाईनचे 2 स्लोप असतील, m1 आणि m2. त्या फॉर्ममध्ये मग त्या लिहूयात. लेट m1 अँड m2 be the slope of the given lines is. त्यासाठी आपल्याला सम ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला लागणार आहे. m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h डिवाइड बाय b अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू a डिवाइड बाय b. तर मायनस ॲज इट इज राहील. 2h व्हॅल्यू 2 डिवाइड बाय b ची व्हॅल्यू मायनस 3, मायनस गेट कॅन्सल, त्याच्यावर व्हॅल्यू मिळेल 2 डिवाइड बाय 3. a इज इक्वल टू 3 डिवाइड बाय बीची व्हॅल्यू मायनस 3, 3 गेट कॅन्सल, मायनस 1 ही व्हॅल्यू मिळते. सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप या दोन्ही इक्वेशन, एकत्रित इक्वेशन आपण 1 म्हणूयात. ठीक आहे, मग ह्या रिक्वायर्ड लाईन कशा सांगितले आहेत, जी काही हे रिक्वायर्ड लाईन आहे ती परपेंडिक्युलर त्या फॉर्ममधली आहे. देअरफॉर द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स. त्याच्यावर त्याचे स्लोप असतील, देअर स्लोप्स आर, तर हे स्लोप m1 m2 आहेत. पण ही जर लाईन परपेंडिक्युलर असेल तर परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप मायनस रिसिप्रोकल मायनस 1 डिवाइड बाय m1 अँड मायनस 1 डिवाइड बाय m2. ठीक आहे, त्याच्यानंतर ती लाईन पासिंग थ्रू ओरिजिनमधून जाते. मग कुठला फॉर्म वापरणार, स्लोप पॉईंट फॉर्म, बाय युझिंग स्लोप पॉईंट फॉर y इज इक्वल टू mx. का हाच फॉर्म वापरायचा, पासिंग थ्रू ओरिजिन, त्याचा रिझन लिहूया मग. देअरफॉर द इक्वेशन ऑफ द रिक्वायर्ड लाईन passing through origin and having slopes. तसे स्लोप कसे असणार आहेत, m1 m2 म्हणू शकत नाही कारण ती रिक्वायर्ड लाईन ही परपेंडिक्युलर, त्यामुळे त्याचे स्लोप असतील मायनस 1 डिवाइड बाय m1 अँड मायनस 1 डिवाइड बाय m2. मग आता त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट
तो फॉर्म्युला त्या फॉर्ममध्ये लिहूया. वाय इज इक्वल टू एम एक्स हा फॉर्म आहे तोच त्याचे स्लोप ह्याच्यामध्ये पुटअप करूया. त्यास -1 डिवाइड बाय m1 इंटू एक्स अँड सेकंड वाय इज इक्वल टू -1 डिवाइड बाय m2 इंटू एक्स. तर डिवाइडला m1 इकडे आलं मल्टिप्लिकेशनला m1 इंटू वाय इज इक्वल टू -x m2 इंटू वाय इज इक्वल टू -x. लाईनच्या फॉर्ममध्ये लिहूयात -x इकडे आलं प्लस व्हॅल्यू ॲज इट इज राहील m1 इंटू वाय इज इक्वल टू 0. नंतर सेकंड फर्स्ट लाईनचं इक्वेशन सेकंड मायनस इकडे आलं प्लस m2 इंटू वाय इज इक्वल टू 0. ह्या दोन लाईन मिळाल्या. म्हणजे सपोज यू लाईन असेल आणि व्ही लाईन आहे. या दोन लाईनचं आपल्याला काय काढायचं आहे जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशन. आणि तीच लाईन परपेंडिक्युलर त्या लाईनचा स्लोप परपेंडिक्युलर आहे त्याच्यावर देअरफॉर द कंबाईंड इक्वेशन इज या दोन लाईनची इक्वेशन लिहूयात एक्स प्लस m1 इंटू वाय सेकंड लाईनचं इक्वेशन एक्स प्लस m2 इंटू वाय इज इक्वल टू 0. दोन टर्म्स आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन एक्सनी या टर्मला मल्टिप्लाय करायचं नेक्स्ट नंतर m1 इंटू वायनी या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय एक्सनी मल्टिप्लाय करूया एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू m2 इंटू वाय प्लस m1 इंटू वायनी मल्टिप्लाय करूया m1 इंटू वाय इंटू एक्स m1 एक्स इंटू वाय प्लस m1 इंटू m2 वाय इंटू वाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच टर्म्स नीट लिहूया बघा एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहील प्लस एक्स वाय इथं पण आहे कॉमन काढता येईल आपल्याला. हे m1 m2 ॲडिशन आहे 2+3 किंवा 3+2 लिहिता येईल आपल्याला. त्याच्यावरून m1 प्लस m2 इंटू एक्स इंटू वाय हे ॲज इट इज राहील m1 इंटू m2 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे बघा आता आपल्याला व्हॅल्यू पुटअप करता येईल सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप इक्वेशन फर्स्टवरून त्या व्हॅल्यू पुटअप करूया. मग एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस m1 इंटू m2ची व्हॅल्यू 2 डिवाइड बाय 3 एक्स इंटू वाय प्लस प्रोडक्ट ऑफ स्लोप -1 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे आता हे मला डिवाइडला 3 नको आहे तर काय मला कॅन्सल करायचं असेल तर काय करणार मी मल्टिप्लाय बाय 3नी मल्टिप्लाय करणार. त्याच्यातून टर्म येईल 3x स्क्वेअर प्लस 3 इंटू 2 डिवाइड बाय 3 एक्स इंटू वाय प्लस 3 इंटू -1 इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. 3 गेट कॅन्सल त्याच्यावर इक्वेशन मिळेल देअरफॉर 3x स्क्वेअर प्लस 2x इंटू वाय हे -1 इथे मल्टिप्लाय केले -3 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे इक्वेशन मिळेल आपल्याला. ठीक आहे हेच रिक्वायर्ड काय होतं आपलं जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन. त्याच्यावर लिहू शकतो दिस इज द रिक्वायर्ड कंबाईंड और जॉईंट इक्वेशन ऑफ द गिवन लाईन्स. सेकंड एक्झाम्पल बघूया बघा 5x स्क्वेअर मायनस 8x इंटू वाय प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल 0 मार्च 2000ला विचारलेलं क्वेश्चन आहे. त्याच्यावरून सेम त्याच मेथडनी सोडवायचं. दिलेलं जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन द जॉईंट इक्वेशन इज 5x स्क्वेअर मायनस 8x इंटू वाय प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. कम्पेअरिंग विथ होमोजेनियस सेकंड डिग्री इक्वेशन त्याच्यावरून 2h इज इक्वल टू -8 h इज इक्वल टू -4 v इज इक्वल टू 3. त्याचे स्लोप असतील मग लेट m1 आणि m2 आर द स्लोप ऑफ द लाईन्स गिवन लाईन्स. त्याच्यावर सम ऑफ द स्लोप m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h डिवाइड बाय b. प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू a डिवाइड बाय b. व्हॅल्यू मायनस ॲज इट इज राहील 2h ची व्हॅल्यू -8 डिवाइड बाय b ची व्हॅल्यू 3 मायनस मायनस गेट कॅन्सल त्याच्यावर व्हॅल्यू मिळेल 8 डिवाइड बाय 3. a इज इक्वल टू व्हॅल्यू मिळते 5 डिवाइड बाय b ची व्हॅल्यू 3 5 डिवाइड बाय 3 प्रोडक्ट ऑफ स्लोप. रिक्वायर्ड लाईन्स कशा आहेत परपेंडिक्युलर ते लिहूया. मग द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स त्याच्यावर त्याचे स्लोप देअर स्लोप्स आर -1 डिवाइड बाय m1 अँड -1 डिवाइड बाय m2 पासिंग थ्रू ओरिजिनमधून आहे. मग स्लोप पॉईंट फॉर्म बाय युजिंग स्लोप पॉईंट फॉर्म दॅट इज y इज इक्वल टू mx. हाच का वापरला द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड हॅव्हिंग स्लोप परपेंडिक्युलर असल्यामुळं रिसिप्रोकल येतात -1 डिवाइड बाय m1 अँड -1 डिवाइड बाय m2 दॅट इज. मग त्या स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये व्हॅल्यू पुटअप करूयात
वाय इज इक्वल टू मायनस 1 डिवाइड बाय m1 इंटू एक्स. वाय इज इक्वल टू मायनस 1 डिवाइड बाय m2 इंटू एक्स. डिवाइडला टर्म आहे, मल्टिप्लिकेशनला m1 इंटू वाय इज इक्वल टू मायनस एक्स. मायनस एक्स इथं आल्यावर इकडे आल्यावर प्लस ॲज इट इज राहील एक्स प्लस m1 इंटू वाय इज इक्वल टू 0. सेकंड m2 डिवाइडला इकडे आलं मल्टिप्लिकेशनला m2 इंटू वाय इज इक्वल टू मायनस एक्स. मायनस इकडे आलं प्लसमध्ये एक्स प्लस m2 इंटू वाय इज इक्वल टू 0. दोन लाईन मिळाल्यात u आणि v. तसंच आपल्याला जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. मग त्याच्यानं द कंबाईन किंवा जॉईंट इक्वेशन इज या दोन लाईन लिहायच्यात एक्स प्लस m1 इंटू वाय एक्स प्लस m2 इंटू वाय इज इक्वल टू 0. किती एक्झाम्पल सोडवलं तर इथूनची थेअरी सेम असणार आहे बघा, फक्त सम आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप त्याची व्हॅल्यू वेगळी असेल. जर सोडून हे इक्वेशन पण आपल्या लक्षात राहू शकतं. एक्सने मल्टिप्लाय करूयात, नंतर m1 इंटू वायने मल्टिप्लाय करूयात. एक्सने मल्टिप्लाय केलं तर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू परत m2 इंटू एक्स इंटू वाय. m1ने मल्टिप्लाय करूया m1 एक्स इंटू वाय प्लस m1 इंटू m2 वाय इंटू वाय वाय स्क्वेअर. हेच रिअरेंजमेंट टर्म लिहूया एक्स स्क्वेअर आणि एक्स इंटू वाय कॉमन लिहूयात. त्याच्यावरून m1 प्लस m2 इंटू वाय ॲज इट इज टर्म लाईक m1 इंटू m2 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. सम ऑफ स्लोपची व्हॅल्यू पुटअप करूया एक्स स्क्वेअर. सम ऑफ द स्लोप 8 डिवाइड बाय 3, त्याच्यावरून 8 डिवाइड बाय 3. प्रोडक्ट ऑफ स्लोप 5 डिवाइड बाय 3 इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन वरून 3 नको आहे मला, काय करणार डिवाइड 3 आहे मल्टिप्लाय बाय 3. मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन मिळेल देअर फोर 3x स्क्वेअर प्लस 3 8 डिवाइड बाय 3 एक्स इंटू वाय प्लस 3 इंटू 5 डिवाइड बाय 3 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्याच्यावरून 3 गेट कॅन्सल आणि इक्वेशन मिळेल 3x स्क्वेअर प्लस 8x इंटू वाय प्लस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन. which is required combine equation. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. थर्ड 2x स्क्वेअर प्लस 7x इंटू वाय प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. 2 टाइम्स विचारलं आहे. दिलेलं गिवन इक्वेशन लिहूया. द कंबाईन इक्वेशन इज 2x स्क्वेअर प्लस 7x इंटू वाय प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. कंपेरिंग इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री x स्क्वेअर प्लस 2hx इंटू वाय प्लस स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्याच्यावरून a इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल 2, 2h इज इक्वल टू मिळेल 7, b इज इक्वल टू मिळेल कोएफिशियंट इथं v इज इक्वल टू 3. त्याचे स्लोप लेट m1 आणि m2 आर द स्लोप ऑफ द गिवन लाईन्स. मग सम ऑफ द स्लोप m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h डिवाइड बाय b. मायनस 2h व्हॅल्यू मायनस ॲज इट इज राहील 2h व्हॅल्यू 7 डिवाइड बाय b ची व्हॅल्यू 3. प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 a डिवाइड बाय b a ची व्हॅल्यू 2 डिवाइड बाय b ची व्हॅल्यू 3. हे दोन्हीला एकत्रित इक्वेशन 1. याच रिक्वायर्ड लाईन कशा आहेत परपेंडिक्युलर. द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स. मग त्याचे स्लोप कसे असणार देअर स्लोप्स आर मायनस 1 डिवाइड बाय m1 अँड मायनस 1 डिवाइड बाय m2. मग आता पासिंग थ्रू ओरिजिनमधून जात असेल तर स्लोप पॉईंट फॉर्म बाय युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म y इज इक्वल टू mx. त्याचं रिझन लिहिलं आहे का हाच फॉर्म यूज करायचा. द इक्वेशन ऑफ द required lines are passing through the origin and having slope minus 1 divided by m1 and minus 1 divided by m2. का कारण त्या लाईन्स परपेंडिक्युलर आहेत त्यामुळे हे मायनस 1 डिवाइड बाय m2 आलेले आहे. नाहीतर वाटेल आधीच्या ह्याच्या फॉर्ममध्ये m1 m2 मध्ये होतं, आता इथं मायनस का आले कारण परपेंडिक्युलर लाईन आहे रिस्पेक्टिव्हली. त्याच्यावरून त्या फॉर्ममध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या. y इज इक्वल टू मायनस 1 डिवाइड बाय m1 इंटू एक्स. सेकंड y इज इक्वल टू मायनस बाय m2 इंटू एक्स. डिवाइडला टर्म मल्टिप्लिकेशनला m1 इंटू y इज इक्वल टू त्यांच्या फॉर्ममध्ये इक्वेशन तयार करायचं. मायनस एक्स इथं आल्यावर प्लस ॲज इट इज राहील एक्स प्लस m1 इंटू वाय इज इक्वल टू 0. फर्स्ट इक्वेशन मिळालं u इज इक्वल टू. सेकंड डिवाइडला टर्म इकडे आलं मल्टिप्लिकेशनला m2 इंटू वाय मायनस एक्स इथं आलं प्लस एक्स हे ॲज इट इज राहील एक्स प्लस m2 इंटू वाय इज इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन v इज इक्वल टू u इंटू v. कंबाईन इक्वेशन मिळेल. द कंबाईन इक्वेशन इज दोन लाईन लिहिल्या एक्स प्लस m1 इंटू वाय इंटू एक्स प्लस m2 इंटू वाय. एक्सने मल्टिप्लाय करा नंतर m1 इंटू वायने मल्टिप्लाय करा पूर्ण टर्मला. एक्सने मल्टिप्लाय करूया एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू m2 इंटू वाय m2 एक्स इंटू वाय m1 इंटू वाय एक्स m1 एक्स इंटू वाय m1 इंटू m2 वाय इंटू वाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हेच टर्म्स एक्स इंटू वाय कॉमन काढूयात.
एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहील m1 प्लस m2 एक्स इंटू वाय. हे ॲज इट इज राहील m1 इंटू m2 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोपच्या व्हॅल्यू पुटअप करूया. एक्स स्क्वेअर प्लस m1 इंटू m2 सम ऑफ द स्लोप -7 डिवाइड बाय 3 एक्स इंटू वाय. प्रोडक्ट ऑफ स्लोप 2 डिवाइड बाय 3 इंटू वाय स्क्वेअर. इथं रिझन फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे. 3 इथं कॅन्सल करायचं आहे. काय करणार? मल्टिप्लाय बाय 3. मग त्याच्यावर मिळेल 3x स्क्वेअर प्लस आता मी डायरेक्ट लिहिणार आहे 3 गेट कॅन्सल होईल. त्यामुळे ही व्हॅल्यू राहिली तर -7 एक्स इंटू वाय प्लस 2 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे इक्वेशन मिळालं. ठीक आहे. विच इज रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन. विच इज रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन. हे झालं तिसरं एक्झाम्पल. होमवर्कसाठी चौथं एक्झाम्पल तुम्ही घरी सॉल्व करायचं आहे याच मेथडनी. ते एक्झाम्पल आहे 5x स्क्वेअर मायनस 8x इंटू वाय प्लस 13y स्क्वेअर. विचारलेलं एक्झाम्पल आहे ऑक्टोबर 2008ला. 3 मार्काच्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत हे. ठीक आहे. आता बघा या मेथडनी सोडवतात तर तुम्हाला CETला पण या मेथडनी असेल. या मेथडनी जर CETला सोडवायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट या मेथड एवढे मोठी लेंदी मेथडनी सोडवू शकत नाही. एक छोटासा कशा मेथडनी शॉर्ट मेथडनी सोडवायचं बघा. तर इथं हे दिलेलं एक्झाम्पल आहे. तिसऱ्याचं एक्झाम्पल घेऊयात. काय दिले बघा 2x स्क्वेअर प्लस 7x इंटू वाय प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. CETसाठी सोडवायचं आहे. बोर्डला सोडवायचं नाही या मेथडनी. ह्याचा आन्सर काढायचा आपल्याला. काय हे होमोजेनियस इक्वेशन आहे. ax स्क्वेअर प्लस 2hx इंटू वाय प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग आता ह्याचा आन्सर जर काढायचं असेल किंवा ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिनमधून जात असेल आणि कंबाईन इक्वेशन विचार परपेंडिक्युलर असेल त्याच फॉर्ममध्ये त्यावेळेस ए आणि बी त्यावेळेस तुम्हाला हे कंपॅरिझन करायला कळलं पाहिजे. एची व्हॅल्यू कुठली 2hची व्हॅल्यू कुठली आणि बीची व्हॅल्यू कुठली. ना ए आणि बी ह्या टर्म्स चेंज करायच्या. बघा आता मग हे इक्वेशन आहे. ए आणि बी चेंज केल्यानंतर मग थेरीच्या फॉर्ममध्ये काय मिळेल स्क्वेअर आणि इथं ए वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि मिडल टर्मचं साईन चेंज करायचं 2hx इंटू वाय. हा थेरीच्या फॉर्ममध्ये. आता एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये बघूयात. काय सांगितलं मी ए आणि बीच्या व्हॅल्यू चेंज करायच्या म्हणजे इथं मिळेल 3x स्क्वेअर आणि इथं प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि मिडल टर्म साईन चेंज करायचं -7x इंटू वाय. हे आपलं ही मेथड आली. काय ए आणि बी कोएफिशियंट चेंज करायचं आणि मधलं मिडलचं साईन चेंज करायचं. ठीक आहे. दिलेलं एक्झाम्पल आणि त्याचा आन्सर इथं CETच्या वेळेस काढायचं. आता तिसरं एक्झाम्पल इथं सोडवलं आपण. बघा तेच एक्झाम्पल आहे आणि आन्सर परत तेच मिळालं 3x स्क्वेअर मायनस 7x इंटू वाय प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग आता हे थर्ड सोडवलं आहे. आता दुसरं एक्झाम्पल पण आपण सोडवलं आहे. दुसरं एक्झाम्पल बघूयात काय होतं आहे. आत्ता सोडवलेलं आहे 5x स्क्वेअर मायनस 8x इंटू वाय प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ह्याचा आन्सर आता तुमच्याकडे असणार आहे. काय करायचं ए आणि बी चेंज करायच्या त्याच्यावरून मग 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर. फक्त कोएफिशियंट ए 2h तेच चेंज करायचे आहेत. एक्स आणि वाय कोएफिशियंट काही चेंज करायचे नाहीत. ते ॲज इट इज राहील. ए आणि बीच्या व्हॅल्यू चेंज केल्याने मिडलचं साईन चेंज करायचं आहे. मग मिडल मायनस आहे 3 तर प्लस 8x इंटू वाय. हे आपण या मेथडनी सोडवता आन्सर आहे ते मिळालं. ठीक आहे. तुमचे आन्सर पण बघा जे आता एक्झाम्पल सोडवलं हेच आन्सर असणार आहे. ठीक आहे. हे फक्त CETच्या वेळेस सोडवायचं आहे. ठीक आहे. हा टाईप थर्ड नंबर इथं 4 एक्झाम्पल्स झालेत ते संपतोय. नेक्स्ट लेक्चरला पुढचा टाईप नंबर 4 बघूया. थँक्यू.